आता मी चाललेला असं एका सलूनमध्ये म्हणजे केस कापूसाठी जरा. तर आम्ही दोघांनी पण तयार झालो. आता ह्याची तयारी बघा कसं करता. आता एका खूप थंडी लागतं असं वाटतं. माका वाटतं की मी तयारी करून नाही जायचं तर माका लागतं या वाटतं थंडी मरतलंय मी म्हणजे. चलो 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 चलो. जसा की तुमका माहिती आहे मंडळींनो, मी केस कापलेले असत आणि ते तुम्ही बघितलेले पण असत. आणि जर तुम्ही माझे ना व्हिडिओ बघत नसशात, जर तुम्ही माका इंस्टाग्रामवरती फॉलो नसशात तर माका आधी जाऊन पहिलं फॉलो करून घेवा. आणि माझा इंस्टाग्रामचा हँडल असा, त्याचं नाव असा परबांचा चेडू. आणि त्याचं ना हँडलचं नाव तुमका मी सरळ सरळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, लिंक देईन. क्लिक करायचा, डायरेक्ट पेजवर जायचा, तर मला फॉलो करून ठेवायचा. म्हणजे कसा मी काय करतंय ना सगळा तुमका समजत राहतला. मस्त मस्त व्हिडिओ तुमका बघूक भेटले आणि ते पण आपल्या मालवणी भाषेत. आणि त्याच्यामुळेच ना तुमका आवडताला पण आणि आपला चेडू काहीतरी करता असं पण तुमका वाटतला. तर मंडळींनो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ना आज मी गेलेलं आहे केस कापवासाठी. खूप वर्षापासून म्हणत होते, म्हणजे गेल्या 1 वर्षभर केस वाढवचो प्रोग्राम चालू होतो माझं. आणि नेमकं झाला का आता म्हटलं बस झाले केस वाढवणं, आता जरा वाईज करून घेऊया केसांचा. आणि कसं असतं व्यवस्थित जर तुम्ही केस नाही ना कापलास तर वाढत पण नाही, तिटे वगैरे फुटतात ते सगळं. त्याच्यामुळे म्हटलं ते केसच कापून घेऊया. आणि झाला नेमक्या असा की माझ्या बहिणीच्या मैत्रिणीनेच नवीनच सलून ओपन केल्यानं असा, त्याच्यामुळे म्हटलं तिकडेच जाऊया आणि तिकडे सगळं करून येऊया. सगळ्यात पहिल्यांदा ते गेलंय, त्याची ट्रीटमेंट मला लयच आवडली. सगळ्यात पहिला म्हणजे गेलाय तर ऑलरेडी त्याच्याकडे एक कस्टमर होतो, थोडा वेळ गजारी बिजारी मारलो आम्ही जराशी. त्यानंतर मग त्यांना घेतल्यान करूसाठी माझा. आणि आयुष्यात पहिल्यांदा कोणाकडून तरी मी केस धुवून घेत होते. आईच्या नंतर माझे केस केव्हा घेतल्यानंतर त्यांना धुतले नसतील. आणि मला ना अक्षरशः रिलॅक्सिंग वाटत होता, असं वाटत मला मस्त असा करून घेईन त्याच्याकडून. एवढा भारी तिथे झोपणसारखे वाटत होता. आणि बहीण माझी आपली व्हिडिओ बनवत होती, गजाली मारत होती, चालू होतं त्याचा. आणि खूप आनंदांत माझ्यासोबत चिरलेला. म्हणून त्याच्यानंतर ना त्यांना आपला सुरुवात केली माझ्या केसांका स्टायलिंग वगैरे करूसाठी. आणि खरं सांगू तर मला पहिला वाटला नाही होता की एवढा छान स्टायलिंग होत किंवा माझा एवढे छान केस दिसतील. पण जसं जसं करत गेला ना तसे मला खरंच खूप छान वाटत होता, मस्त वाटत होता. आणि असं वाटलं की नाही आता माझे केस खरंच छान वाटले. आणि खरं सांगू का आत्ता पण जेव्हा मी आवाज देते ना तेव्हा माझे केस खरंच खूप सुंदर वाटत. मला असं वाटतं दिव्यामध्ये असा. आणि तुम्ही जर दिव्यातल्या असात ना तर नक्की हय जाऊन एकदा भेट देऊन यावा. कारण कसा एकतरी हा आपला माणूस असता, मालवणी माणूस. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसाला आपण साथ देऊकच होई. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या दिव्यामध्ये एवढा अफोर्डेबल असा, एकदम कमी किमतीत कापून देता, खूप भारी भारी कापता. आणि त्यातल्या त्यात चौथी गोष्ट म्हणजे माझी ओळखीचा असा, त्याच्यामुळे आरामात जावा. व्हिडिओ घेऊन गेलास ना माझी रील जी असा ती घेऊन दाखवलास त्या का ना तर तुमका तर 100 रुपये ऑफ करून देतला. आयब्रो फुकट त्याच्याकडे. त्याच्यामुळे ते जायचा मस्त ट्रीटमेंट वगैरे करून घ्यायची. मला पण खूप आवडलं. मग ती आकारतं येतात भारीपैकी. त्या सगळं झाला विला. त्यानंतर माझ्या बहिणी माझा फोटो बिटो काढले ना, आईक वगैरे पाठवूचे होते फोटो. म्हटलं आईक म्हणजे का बघूचा होता की कशा केस कापलंय मी, ह्या सगळ्यात का बघूच होता. म्हणून म्हटलं जरा फोटो बिटो काढ. आणि सोबतच ही कोलॅबरेशनची जरा रील होती, त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यासोबत मी कोलॅबरेशन केलेला होता. म्हणून म्हटलं आता ह्याचं करूया, जरा रील बिल बनवूया. आता ह्या सगळ्या बघून माझ्या बहिणी वाटायला लागला की मी पण आता आयब्रो करून घेईन. आणि त्याच्या बिचाराचे आयब्रो करू का चिलेले म्हणून त्या आयब्रो करून घेऊ सुरुवात केल्या त्यांना. आणि मैत्रिणी करून आयब्रो करून घेतल्यावर मॅडम खुश, मॅडम का खूपच आवडला. आता नेमकं झाला काय, मॅडम आता म्हणतात की दर महिन्यात मी मैत्रिणीकडून आयब्रो करून घेतले. आणि त्यांची गजाली सुरू झाले. आणि त्या आम्ही खूप आग्रह करत होता की थांबा, चायनीज खाऊन जाऊया. पण आम्ही काय थांबलो नाही. आम्ही आपली निघावलो घरा, कारण वाजले पण जास्त होते. आता घरी जाऊन परत जेवण म्हणून जातो. आणि शनिवार असल्यामुळे सेकंड शनिवार होतो एक, तर त्याच्यामुळे सुट्टी होती, त्याच्यामुळे बरा पडला. नाहीतर काय आमका जास्त वेळ होणार असतो. अशा प्रकारे मार्केटमधून निघालो. आणि आमचं लक्ष होतं आता पाणीपुरीवरती वगैरे. पाणीपुरी घेतलं आणि घराकडे गेलो. घराकडे गेल्यावरती बहीण माझी फोनवर बोलत होती आई बरोबर. आई सांगत होती कसे केस वगैरे कापल्या. आणि मी आपला बघा मी निसा कॅमेऱ्यात बघून आकाडत होतोय निसता. तर तुमका मंडळींनी सांगा ब्लॉग कसं वाटलं होतं. आणि हळूहळू सुरुवात करतोय ब्लॉगसाठी, काय ना काय होईना मी टाकतोय. असं आवडतं की नाही मला नक्की सांगत राहा. असाच मी प्रयत्न करीत राहून जेणेकरून तुमका आवडते. आणि हळूहळू काय होईना मी सुधरत राहून. माझे ब्लॉग बघित राहा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसतात केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटाय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि दर शनिवारी सकाळी येतात आणि रविवारी सकाळी येतात, त्यामुळे नक्की भेटाया. चला तर बाय बाय, लव्ह यू.